षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. संघनायक स्वतः यश बेलदरे. शाबास चांगला चांगला टर्न होतोय. नाही रे एकामाग एक होते राहू दे. अप्रतिम अशी गोलंदाजी यश बेलदरे यांची गोलंदाजी देखील फार उल्लेखनीय आहे. चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. संघाच्या संघनायकाकडून अशी कामगिरी होणं ही स्वाभाविक आहे. एक चांगली गोष्ट संघासाठी. लागोपाठचे चेंडू इथे निर्धाव हाताळले जात आहेत. 3 चेंडू हाताळले, 3ही चेंडू इथे निर्धाव आहेत. सरी यांना मिळालेलं जीवदान बघूया त्या जीवदानाचा कितपत फायदा घेतला जाईल. पुढचा बॉल इथे मात्र सफल झाले. सफल होतील का? नक्कीच होतील. बॉल सीमारेषा पार डीप स्क्वेअर लेग मधून हा येतोय खणखणीत चौकार 4 धाब्यांसाठी. अतिरिक्त सफल झाले. जो चेंडूचा अँगल होता त्या अँगलच्या विरोधात इथे प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या दरम्यान चौकाराची मोहर त्या चेंडूवरती लावली गेली. धावसंख्येत 4 धाब्यांची वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. 10 धाबा झाल्यात. एक बॅटर बाद आहेत. एक फायटिंग स्कोर इथे उभा करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. टर्फ 9 या संघाकडे चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. त्यामुळे एखादा बॅटर बाद झाला तरी देखील इथे बॅटिंग ऑर्डर संपते असं नाहीये. शेवटपर्यंत बॅटिंग करणारी ती बॅटिंग ऑर्डर आहे आणि त्याचा फायदा नक्कीच घेतला जाईल. पुढचा बॉल इथे देखील सफल होऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा वेग त्याचबरोबर चेंडूची दिशा यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच तिथे फसतोय आणि चेंडू निर्धाव. 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा, तो देखील एक चौकार आणि 4 चेंडू निर्धाव. या षटकातील पॉवर प्ले मधील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा अक्रॉस द पॅट मिडलच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तरी इथे वेगात पूर्ण होते की नाही याची पडताळणी तिसऱ्या पंचांकडे केली जाते. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर तिसरे पंच आहेत. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्याला हा निर्णय इथे कळवला जाईल. वसीम शेख सर तिथे तैनात आहेत. 2 षटक तर संपली आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 की 11, विकेट 1 की 2 निर्णयानंतर आपल्यापर्यंत कळवलं जाईल. इथे एक धाव कंप्लीट होतीये. बॅटर सेफ आहेत. धावसंख्या होते ती 11. एक बॅटर बाद. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 2 षटकानंतर 11 धावा. एक बॅटर बाद आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती चंद्रकांत चंदू. एसपी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये सातत्याने सराव करणारा हा खेळाडू. गोलंदाजी मार्क वरती आमचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभ आणि क्रिकेट वेड व्यक्तिमत्व महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारे आमचे संदीप शेळके सरांचं देखील इथे शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. खाली बसायचं नाही, डायरेक्ट व्यासपीठावरती जाऊन बसायचं. प्रवीण आपल्याला विनंती आहे की त्यांना व्यासपीठावरती घेऊन जा. रणजित जगताप आपल्याला विनंती आहे की संदीप शेळके सरांना बाळाभाऊंना लगेच आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊन जायचंय. अशी व्यक्तिमत्व आपल्याला भेटतात ना नेहमीच जीवनाच्या प्रवासामध्ये की जे नेहमीच आपल्याला पाठीराखे म्हणून त्यांची उपस्थिती देतात. त्यांचं स्वागत हे करणं फार गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. बॅटची अगदी आपण पाहतोय आतली एज. फुल चेंडू आहे. लेमन कट सिंगल. इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 12. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. चंद्रकांत इथे गोलंदाजी मार्क वरती. सुरुवात तर चांगली आहे. दमदार आहे. असरदार आहे. डीके फाउंडेशन, डीके कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रा या संघाकडून प्रत्येक गोलंदाजाने प्रभावी कामगिरी केली आहे. पुढचा बॉल इथे इनसाइड आउट. क्या बात है. बॉलला खेळून काढलंय. कव्हर रिजन मध्ये सीमारेषा पार येईल चौकार. संदीप कदम यांच्या बॅट मधून हा एक खणखणी रुबाबदार चौकार 4 धाब्यांसाठी. टायमिंग प्रॉपर. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता. इनसाइड आउट जागा बनवत चेंडूची जागा दाखवली. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आतापर्यंत एकूण झाली 16. धावसंख्या एक बॅटर बाद 16. पुढचा बॉल चंद्रकांत यांचा. संदीप कदम यांच्यासाठी पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलाय.
धोका होण्यापेक्षा इथे संयम राखणं फार गरजेचं आहे. विकेटवरती थांबलात तर धावा बरोबर होणार आहे. संदीप कदम यांचं हे गुणोत्तर अगदी योग्य आहे. योग्य पद्धतीने इथे बॅटिंग करताय. आयकॉन खेळाडू बाद झाला. आता जबाबदारी सर्वात अनुभवी खेळाडूवरती नेहमीच येते आणि त्या जबाबदारीने इथे बॅटिंग करण्याचा प्रयत्न आहे. पुढचा बॉल चंद्रकांत यांचा. इथे देखील खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून तर काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न नकार. एकच धाव. दुसरीचा प्रयत्नही इथे केला जात नाहीये. सिद्धेश बांदल आपण पाहतोय डीप मध्ये तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. अप्पिश टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नाविन्यपूर्ण कामगिरी करणारा गणेश दादा प्रतीक दादा 11 संघाचा संघनायक म्हणून देखील आपण सिद्धेश बांदल यांना बघितलेला आहे. अप्रतिम खेळ या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्याकडून होतोय. कौतुक करावं लागेल. पुढचा बॉल चंद्रकांत यांचा. सनी यांच्यासाठी ताकदीचा वापर आणि बॉल करेल हवाई 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 सफर. षटकार 6 धावेंसाठी. सिक्सर. मिळालेल्या जीवदानाचा इथे फायदा घेतला जातोय. डीजे अजय यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. त्यांचं स्वागत. वेलकम. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. 23 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. तिसरं षटक सुरू आहे. चंद्रकांत यांचा पुढचा चेंडू सनी धुमाळ यांच्यासाठी. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होईल. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 25. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 4, तर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं असाल 15 धावा आल्यात. 14 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 5 आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 आल्या. 3 षटकानंतर 25. एकच बॅटर बाद आहे. अजूनही 30 चेंडूंचा खेळ शिल्लक. तुम्ही पहिल्या मॅच मध्ये बघितला असाल 3 षटकांमध्ये 29 धावा होत्या. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 22, त्यानंतर 2, त्यानंतर 4, त्यानंतर 2, अशा 29 धावा होत्या. इथेही कमी नाहीयेत. 25 झाल्यात. 30 मध्ये अजून किती जितक्या करता येतील तितका प्रयत्न करावा लागेल. कारण ही नॉकआउट आहे. इथे लीग नाहीये. इथे जर जिंकला तर बक्षीस पात्र फेरीमध्ये, हरला तर या अगोदर ती जी कामगिरी केली आहे ती मात्र संपुष्टात येईल. जिंकण्यासाठीच खेळावं लागेल दोन्ही संघांना. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. यश बेलदरे कॅप्टन. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा शफल होऊन ऑन साइडला खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू अडवताना काहीसा फंबल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वेगात पूर्ण केल्या. दोन्ही जर आपण पाहिले ना तर यंग खेळाडू आहेत. 40 वर्षापुढचे यंग खेळाडू आहेत. रनिंग बिटवीन द विकेट तुम्हाला बघूनच मजा आली असेल. जी धावपळ केली जाते एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. धावसंख्या 27, 27 फॉलोअर्स ऑफ 1. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चपकन चेंडू आला. विकेटवरती हलकसा गवत आहे. त्या गवताचा फायदा गोलंदाज घेत आहेत. टप्पा पडल्यानंतर अक्षरशः गुलीगत चेंडू सरळ इथे वेगात बॅटरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. 28. आतापर्यंत 20 चेंडू हाताळलेत. 28 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. सनी धुमाळ यांच्या बॅट मधून जीवनदान मिळाल्यानंतर एक षटकार आलाय. त्यापेक्षा अधिक षटकारांची गरज आहे. संदीप कदम 8 चेंडूंमध्ये 13, सनी धुमाळ 10 चेंडूंमध्ये 15. संमिश्र स्वरूपाचा खेळ दोन्ही बॅटर कडून होतोय. त्यापेक्षा अधिक धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पंच केलाय कव्हरच्या दिशेने. धावबाची संधी परंतु एक धाव. वेगवान पूर्ण आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 29, 29 धावा. एक बॅटर बाद. चांगली गोलंदाजी यश बेलदरे यांची. कॅप्टन इथे जबाबदारीने गोलंदाजी करताय. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण. चेंडू निर्धाव. डॉट. निर्धाव चेंडूची सांगताय.
चांगली गोलंदाजी करतायत यश बेलदरे. टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त बाहेरच्या बाजूला वळवतायत. काही गोलंदाजांना ती लय प्राप्त झालेली आहे. नक्की कुठे चेंडू हाताळायचा आहे. बॅटच्या जर समोर आला तर त्याचा करेक्ट कार्यक्रम केला जातोय आणि तेच पाहायला मिळत आहे. बॉल हाय अँड हँडसम संदीप कदम यांच्या बॅट मधून हा गगनचुंबी गगनभेदी षटकार 6 धाब्यांसाठी सिक्सर. रब्बर बॉलचा गब्बर म्हणून ओळखलं जातं संदीप कदम यांना, परंतु टेनिस बॉल मध्ये देखील 30 दमदार कामगिरी आपल्या संघासाठी टर्फ 9 या संघाकडून संदीप कदम यांच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या 35. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र भरकटला जाईल. उजव्या यष्टीच्या बाहेर सोडून दिलाय. पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलाय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 36. 36 फॉलोअर्स ऑफ 3. 36 धावा. 3 पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका फसतोय आणि विकेटचं पतन नाही होत आहे. संदीप कदम इथे होतील बाद. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. त्याच्यावर नको. ही शेवटची जोडी आहे बॅट्समॅन. धन्यवाद. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36. 2 बॅटर बाद. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि एक फायटिंग स्कोर कडे इथे वाटचाल करण्याचा प्रयत्न सनी धुमाळ आणि त्याचबरोबर संघाचे संघनायक अतुल धोत्रे यांना नक्कीच करावा लागेल. तर गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय सिद्धेश बांदल, सिद्धांत बांदल. मगाशी आपण या गोष्टीची चर्चा केली की हाफ पिच टेनिस बॉल क्रिकेट मधले देखील खेळाडू अलीकडच्या काही स्पर्धांमध्ये आपण बघितलं असेल. फुल पिच टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील त्यांचं पदार्पण झालंय आणि चांगला खेळ त्यांच्याकडून होतोय. कौतुक करावं लागेल की तुमची इथे ग्रेड वाढत चालली आहे. पुढचा बॉल. इथे फुल टॉस. ओ इथे चेंडू हातातून निसटलाय. गोलंदाजाच्याही यष्टीरक्षकाच्याही आणि या मोफतच्या 4 धावा आहेत, परंतु इथे पंच चेक करतील बीमर आहे की नाही याची पडताळणी केली जाईल. इथे चेंडू समजूनच आला नाही. ना गोलंदाजाला समजला, ना बॅटरला समजला, ना क्षेत्ररक्षकाला समजला. गलती तूने भी की, गलती मैंने भी की. खुदा तुम भी नहीं और खुदा मैं भी नहीं. नक्की काय आहे याची पडताळणी केली जाईल. बीमर आहे की नाही याकडे आपण लक्ष केंद्रित करतोय. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि आपल्यापर्यंत तो निर्णय सोपवतील. पहिलाच बॉल आपण म्हणतो ना की कधी कधी वॉर्मअप डिलिव्हरी आणि त्यामध्ये इथे पंच कळतायत नो बॉल, नो +4. मोफतच्या 5 धावा. एखादी चूक किती मागात पडू शकते हे पहिल्या मॅच मध्ये दिसून आलेलं आहे. दुसऱ्या मॅच मध्ये ही चूक आहे की नाही येणारा काळ उघड्या डोळ्यांनी पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बघूया सनी धुमाळ या फ्री हिटचा फायदा कशा पद्धतीने घेतील का कमबॅक सिद्धांत बांदल करतील.
फ्री हिटचा बॉल उडवलाय, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती, झेल घेण्याचा प्रयत्न केला जाईल, झेल निसटतोय, परंतु 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 43 धावा. 2 बॅटर बाद, 4.1 षटकाचा खेळ आतापर्यंत झालाय. 25 बॉल मध्ये 43 धावा झाल्या. अजूनही जर बघायला गेलं तर 23 चेंडू शिल्लक आहेत. इथे देखील फुल टॉस, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल इथे प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 44. थोडी इकडे घे, थोडी भरपूर घेतली. 44. 2 बॅटर बाद. नेक्स्ट टाइम संघाचे संघनायक अतुल धोत्रे पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहे. द रील बॉय बॅटिंग साठी आहे. पुढचा बॉल, पहिलाच बॉल खेळत असताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगली गोलंदाजी आहे. बॅटरला इथे रोखण्याचं काम आतापर्यंत केलंय. पहिला चेंडू खराब आहे, परंतु त्यानंतर केलेलं सुरेख असं कमबॅक. 3 चेंडू पुढचे फक्त सिंगल 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 खर्च करतायत. धावसंख्या 45. 5वं षटक सुरू आहे. 45 झाल्या, त्यापेक्षा अधिक बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. सनी डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव डॉट. अप्रतिम गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू मार्गस्थ होतोय बाहेरच्या दिशेने आणि अक्रॉस द बॅट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू मात्र निर्धाव आहे. डॉट. पुढचा बॉल, सिद्धांत यांचा सामना करतील ते सनी. इथे देखील गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, टर्न अँड बाउन्स. टप्पा पडल्यानंतर उसळी आणि त्यानंतर वळण देखील चेंडूने घेतलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. फक्त आणि फक्त 9 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा बॉल या षटकातील. 45 झाल्यात. 5वं षटक सुरू आहे. पुढचा बॉल, पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा डॉट. निर्धाव. 5 षटकानंतर 45 धावा. 9 धावा इथे खर्च केल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार, 5 धावा येऊन देखील 9 धावा खर्च केल्या आहेत. याचा अर्थ चांगली गोलंदाजी. या समोर नाही ना तू कॅचला. दादा समोर नाही यायचं, इकडे पळणार आहे की याला आत घे. कर लेग. ए इकडे. हा, राहुलला इकडे. इथे इथे राहू. या लेगचा तिसरा नाही आला दादा, लेगचा तिसरा. ए दादा असं आहे इथे. त्याला असं घे, तू आताच थांब. बाहेर ए राहुल. इथे दादा असं आहे. बाहेर ना आत. 1 2 जा बाहेर. इथे घेण्यात आलाय. बॅटिंग पॉवर प्ले आहे. खाली जा, त्या जागेवर पैसे जा पार. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतो. चंदू यांना आमंत्रित केलंय. षटक क्रमांक 6 ला सुरुवात होईल हो एवढे लेट. आणि अतुल धोत्रे इथे बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेत आहेत. 3 खेळाडू. सांगतात त्या काय टायमाचं एवढं आधी सांगा. बॅटिंग पॉवर प्ले आहे ना. आता तर आले ओव्हर झाली सांगितलं अरे पण किती 5 प्लेयर लावले पार तेव्हा सांगताय तुम्ही. आता नाही. की 40 मिनिटांमध्ये आपल्याला 8 षटकं पूर्ण करायचे ते लक्षात असू द्या. समोरचा चौथा बाहेर दादा. ए आतम असं आहे रे मध्ये ये, त्याला असं घे मध्ये ये. ए सर खाली. ए आज वर ये वर ये. चला लवकरात लवकर. हे बॅटिंग पॉवर प्ले फार गरजेचं आहे. इथे धावा येण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. बघूया आता इथे धावा घेतल्या जातील का. पहिलाच बॉल आणि पहिल्याच वरती टोला. बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. सिक्सर. अतुल धोत्रे यांच्या बॅट मधून, कॅप्टनच्या बॅट मधून स्वागत केलंय चंद्रकांत यांचं षटकाराने. 6 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 50 पार. 51 धावा झाल्यात. 51. पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. चंद्रकांत
6 धावा पहिल्या चेंडूवरती खर्च करतायत अतुल धोत्रे. संघासाठी इथे मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न या षटकापासून करतील. केलाय. पुढचा बॉल चंद्रकांत यांचा. कमबॅक करतील का? पुन्हा एकदा वेगात तर बॅट फिरवली आहे. एक धाव तर वेगात पूर्ण होईल. इथे डायरेक्ट हिट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी देखील इथे पूर्ण आहे. पंच देतील निर्णय, तुम्ही काळजी करू नका. यस, तिसऱ्या पंचांकडे निर्णय. डायरेक्ट हिट नेहमीच धोकादायक ठरतो बॅटरसाठी, परंतु बघूया अतुल धोत्रे इथे विश्वस्त आहेत की नाही, सेफ आहेत की नाही. तिसरे पंच आपल्यापर्यंत हा निर्णय सोपवतील. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर, TRS चा वापर, परंतु इथे बॅटर स्वतःहूनच इथे काहीशे हातवारे करतायत, त्यामुळे पंचांचा निर्णय इथे महत्वाचा असेल. डायरेक्ट हिट आणि तिसरे पंच निर्णय देतील. बॅटर OUT आउट. अतुल धोत्रे इथे होतील बाद. पहिल्याच धावेला इथे बाद आहेत, म्हणजे दुसरी पळूनही उपयोग नाही. राहुल यांचा अचूक नेम. राहुलच आहे का अनिकेत आहे? राहुल. दोन्ही नाहीयेत. राहुल. तुमच्या अतिरिक्त खेळाडूचे नाव सांगतील तेच आम्ही सांगणार. राहुल आहे, कन्फर्म आहे. घरातल्यांनी बघितल्यावरती त्रास नको. राहुल आहे. स्ट्राईकला सनी धुमाळ. जीवदान मिळालंय, परंतु आता त्या जीवदानाचा फायदा घ्यावा लागेल. धावसंख्या 51 आहे. अजूनही 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल चंद्रकांत यांचा. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची संधी नाही. एकच धाव आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 52. 3 बॅटर बाद 52. नवीन बॅटर नागेश अंदूर. लीग फॉर्मॅट मधील मॅच विनर बॅटर. 6 मध्ये 14 धावेची गरज असताना ते उतुंग ठोकलेला षटकार अजूनही डोळ्यासमोरच जात नाहीये, परंतु आता पहिली बॅटिंग करायची आहे. त्या षटकाराची पुनरावृत्ती करावी लागेल. गरज संघाला षटकारांची आहे, गरज निर्धाव चेंडूंची देखील आहे. नागेश की चंद्रकांत. इथे फुलटॉस समोरच्या दिशेने खेळलाय. गॅप भेदण्याचा प्रयत्न केला जाईल. एक धाव पूर्ण आहे. क्षेत्ररक्षण खराब. दोन्ही पायांमधून चेंडू निसटलाय आणि येईल चौकार 4 धावेंसाठी. 4 धावेने नागेश यांनी आपलं अकाउंट ओपन केलंय. नशिबाची साथ देणारा हा चौकार आहे. 2च धावा मिळाल्या असत्या, परंतु अजून 2 प्राप्त झाल्या आहेत क्षेत्ररक्षणामुळे. धावसंख्या होते ती अब तक 56. चला, तिसऱ्या टीमचा कॉल, तिसऱ्या मॅचचा कॉल इथे केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन अनिताताई पोकळे 11, संग्राम पोकळे, आणि त्यांच्या विरोधामध्ये गणेश दादा प्रतीक दादा 11 टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आदित्य जाधव आणि संग्राम पोकळे, आपली प्लेइंग 11 लगेच द्यायची आहे आणि त्यासाठी आपण लगेच उपस्थित राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. धावसंख्या आपण पाहतोय 57. बनावत तशा धावा या षटकामध्ये देखील आलेल्या नाहीयेत. पुढचा बॉल सनी यांच्यासाठी. पुन्हा एकदा बिग हिट आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. काही चेंडू निर्धाव गेलेत, परंतु काही क्षणी तिथे षटकार आलेत. 18 धावा चंद्रकांत यांनी खर्च केले या षटकामध्ये. मगाशी केलेल्या 14, आता केलेल्या 18. 2 षटकांमध्ये 32 धावा खर्च केल्या. या 63 मधल्या 32 त्यांच्याच आहेत, म्हणजे निम्म्या त्यांनीच खर्च केलाय. बघूया, अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यामध्ये आयकॉनचं 1 षटक आणि तेच हाताळण्यासाठी शुभम शेळके येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 63 झाल्यात. 12 मध्ये कमीत कमी 30 धावा इथे गरजेच्या आहेत. कमीत कमी 30, जास्तीत जास्त तुम्ही 50-60 मारू शकता. त्यामध्ये शुभम शेळकेचं षटक म्हणजे आव्हान थोडंसं कडवं आहे, परंतु नागेश आणि सनी हे समान ताकदीचे बॅटर आहेत.
समान ताकद आहे. शरीर यष्टीवरून तुम्हाला कळून येईल. बॅटच्या टप्प्यात आला की बॉल फोडलाच. नुकतंच ज्यांचं शुभागमन होत आहे प्रेमदादा करंजकर उर्फ चाचू, वेलकम. पुढचा बॉल, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. सिंगल तर वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? सिद्धांत बादल वेगात येत आहेत, परंतु इथे हा चेंडू हातातून निसटतोय आणि त्या दरम्यान एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. शरीरावरती काही अवलंबून नाहीये, तो फिटनेस बघा. 2 धावा वेगात पूर्ण. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 65. 65 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाव घेण्याचा प्रयत्न एकतर्फी होता, परंतु यश मिळालं नाही. इथली तर हातात रोय ना वय मित्रांनो, कुठे टाकताय राव? 65 धावा, 3 बॅटर बाद. चला बॅटर चला. व्हाईट बॉल. नागेश इथे आपण पाहतो स्ट्राईकला आहेत. शुभम गोलंदाजी मार्क वरती आहे. धावसंख्या 66. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अतिरिक्त शफल झाले, परंतु यष्ट्यांवरून चेंडू जातोय. शुभम शेळके असा आयकॉन, आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळतीये. पुढचा बॉल. धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ इथे होणार नाही. धावबादची शिकार आणि बॅटर इथे आपण पाहतोय धावबाद 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. सनी धुमाळ इथे धावबाद होत आहेत आणि डगआउटच्या दिशेने देखील इथे त्यांना मार्गस्थ केलं जात आहे. 66 या धावसंख्येवरती 4 बॅटर बाद आहेत. 66 फॉल ऑफ 4. 7वं षटक इथे मैदानामध्ये सुरू आहे. नवीन बॅटर सनी धुमाळ यांची जागा भरून काढण्यासाठी सुभाष वाकाळे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. यश त्याला थोडा असा घे बस. अजूनही आपण पाहतो इथे चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 7 ची सुरुवात आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 6.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. गाड्या फक्त पार्किंग मध्ये व्यवस्थित लावा ही विनंती आहे तुम्हाला. हा चेंडू देखील इथे निर्धाव. षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतोय 66 फॉल ऑफ 4 विकेट. सर कीपरचे ना, कीपर क्लोज जवळ थांब. मागचे तो ऐका ना, त्या गेट जवळ ज्यांनी गाड्या लावलेल्या आहेत ना, त्या पटकन काढून घ्या. ए आद्य 3 झाले. चुकीच्या पद्धतीने कार पार्क करू नका. आपल्याला ही विनंती आहे. इकडून या. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाजी मार्क वरती शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी सिद्धांत बांदल. स्ट्राईकला नागेश अंदूर जवळ थांब. आणि नॉन स्ट्राईक एंडला सुभाष वाकाले. 66 झाल्यात. अजून किती? पहिलाच बॉल आडव्या बॅटने उचललाय आणि पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. नागेश अंदूर यांच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. सिक्सर. सर कीपर बॅक.
पहिल्याच बॉलवरती आलेला षटकार. स्वागत तर केलं सिद्धांत यांचं. मागच्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं असेल की पहिला चेंडू वाईड नो प्लस चौकार होता, त्यानंतर एक चांगलं कमबॅक केलं. इथे देखील पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा इथे त्रिफळ उद्ध्वस्त. दांडी गोल नागेश अंदूर. बॅक टू द पॅव्हिलियन. 4 चांगले टाक. अजून एका विकेटचं पतन. रन झाल्यातले. हा ठीक आहे, टाक बिंदास. नवीन बॅटर इथे आपण पाहतोय नागेश अंदूर यांच्या जागेवरती नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. शुभम आखाडे. शेवटच्या षटकातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 72 झाली आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. का मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न. अजूनही 4 चेंडूंमध्ये त्या धावा कितपत बनवल्या जातील याकडे देखील लक्ष केंद्रित केलं जाईल. गोलंदाजी मार्ग वरती सिद्धांत बांदल. इथे देखील फुल टॉस. आल्या संधी तर मिळाली. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 74. 74 फॉलोस ऑफ 5. 74. 5 बॅटर बाद. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचे 3 चेंडू. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. चेंडू पायावरती आदळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यामध्ये बॅटर धाव बाद. 74 या धावसंख्येवरती 5वा बॅटर इथे डगआउटच्या दिशेने. धावबाद स्वरूपात विकेट. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 2 बॉल शिल्लक. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. सर इम्पॅक्ट आहे का? जितेंद्र बुरुक. इम्पॅक्ट आहे ना? मग लिस्ट मध्ये नाव नाहीये. तो नाही म्हणतोय. आम्ही म्हटलं की इम्पॅक्ट आहे. धनाजी बुरुक यांचे इम्पॅक्ट जितेंद्र बुरुक आहे. चला हा ते सांगितलं. तो सिग्नल केला. इम्पॅक्ट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 74 झाल्यात. वाह. सुभाष यांच्या बॅट मधून चांगला फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. विकेटचं पतन होईल. 74 वरती 6वा बॅटर इथे झेलबाद. चला संग्राम पोकळे आणि आदित्य जाधव इकडे या. लगेच प्लेइंग 11 तुमची ठीक नाहीये अजून. इकडे या ना. तिथं उभं राहून काही उपयोग नाही. इकडे या. वारंवार सूचना देण्याची वेळ येता कामा नये. लगेच या. एक बॉल राहिला का? या चेंडू नंतर पुढील मॅचचा टॉस देखील आपण संपन्न करणार आहोत. शेवटचा चेंडू आहे. गणेश बॅटिंग साठी येत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश धुमाळ. शेवटचा बॉल. सिद्धांत बांदल यांनी अप्रतिम असा स्पेल. दुसरं षटक आता 13 धावा त्यामध्ये खर्च केल्यात. त्यामध्ये एक षटकार एक पंजा आहे जो मोफतचा आहे. अन्यथा धावा इथे खर्च करणं थोडंसं त्यांनी कंजूसीने कामगिरी केलेली आहे. या षटकातील शेवटचा बॉल. शफल होऊन आडव्या बॅटने खेळले. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार. 80 झाल्याबरोबर जिंकण्यासाठी 81 धावांची गरज आहे.
80 धावा बरोबर झाल्या. 81 धावींची गरज आहे दुसऱ्या डावामध्ये. डीके कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा या संघाला 81 धावींची गरज. तर टर्फ 9 या संघाने एक फायटिंग स्कोर तर उभा केलाय. पण मुख्य स्क्रीन वरती देखील पाहू शकता battery.ai च्या माध्यमातून ज्या ज्या स्पॉन्सर्सने आपल्याला मुलाचं सहकार्य केलंय. मग त्यामध्ये बॅटचं सौजन्य असू द्या, सायकलचं सौजन्य असू द्या, बाईकचं सौजन्य असू द्या, त्याचबरोबर टॉसचं सौजन्य देखील असू द्या, त्याचबरोबर या स्पर्धेतील आकर्षक पारितोषिक असू द्यात, कॅश प्राइज असू द्यात, प्रत्येक मान्यवराने इथे केलेलं सहकार्य आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर संघाचे संघमालक कॅप्टन यांना देखील मुख्य स्क्रीन वरती आपण पाहतोय. 16 संघ मालक आहेत, 16 कॅप्टन्स आहेत आणि भरघोस बक्षिसांचं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला योगदान लाभलंय. त्यामध्ये पाणी सौजन्य, साऊंड सौजन्य, त्याचबरोबरीने बाईक सौजन्य, सायकलचं सौजन्य ज्यांच्याकडून लाभलंय त्यांचा देखील विशेष आभार. ऑल इंडिया ओपन गटामध्ये त्याचबरोबर खडकवासला प्रीमियर लीग मधील स्थानिक खेळाडूंसाठी देखील आकर्षक पारितोषिक, मॅन ऑफ द मॅच साठी देखील पारितोषिक आपण बघतोय. सर्वच मान्यवर त्यांचं विशेष असं आभार आयोजन कमिटीच्या वतीने इथे केले जात आहेत. या ठिकाणी मी काही मान्यवरांना आमंत्रित करेल पुढील मॅचचा टॉस संपन्न करण्यासाठी. आमचे परम मित्र युवा उद्योजक आणि क्रिकेट व्यक्तिमत्व राहुलजी बांदल साहेबांना मी विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आणि त्याचबरोबरीने बिल्डर साहेब आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील जॉईन व्हायचंय या पार्टीमध्ये. टॉस करण्यासाठी दोन्ही मान्यवर आमच्या दायरी भागातील नामवंत ख्यातनाम व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभास्ते आपण हा पुढील मॅचचा टॉस सुपर 8 मधील लढत क्रमांक 3 चा टॉस आपण संपन्न करतोय. दोन्ही मान्यवर राहुल बांदल यांना देखील विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्या बरोबर जोडले जात आहेत. कित्येक वर्ष आम्ही बघितलंय राहुल बांदल तायरी 11 या संघाकडून खेळताना आम्ही बघितलेले आहेत. आज ते मान्यवरांच्या भूमिकेमध्ये हेड ऑर टेल अनिल दा भूमकर आणि त्यांच्या विरोधामध्ये जो टॉस आपण इथे करतोय अनिताताई पोकळे 11 आणि त्याचबरोबर गणेशदादा प्रतीकदादा 11. एका बाजूने आदित्य जाधव, दुसऱ्या बाजूने संग्राम पोकळे. आणि इथे नाणेफेकीचा कौल अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन म्हटल्यानंतर टेल्स इथे अनिताताई पोकळे 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय? आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू. त्याच रणनीतीनुसार जाण्याचा विचार तुमच्या मनामध्ये आहे. चांगला खेळ सुरुवातीच्या लीग मध्ये झालाय परंतु आता आव्हान वेगळं आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करा? आम्ही एक 70 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. नक्कीच पुढील मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. आदित्य जाधव माझ्या बरोबर जोडले जातात. टॉस गमावला, प्रथमतः बॅटिंग करायची आहे परंतु इथे टॉस मॅटर करत नाही. तुमचा खेळ फार महत्वाचा असतो. बॅटिंग करायची आहे, कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न त्यांचा असेल तर तुमचा काय मानस असेल? किती धावांपर्यंत मजल मारा? 70 ते 80 धावांपर्यंत जायचा प्रयत्न करू आम्ही. आजच्या काही मॅचेस मध्ये बघितलं तर म्हणावा तसा खेळ आयकॉन खेळाडूकडून झाला नाही. टीम कडून देखील काहीशा चुका झाल्या तर काय टीमला संदेश द्याल? काय करायला पाहिजे आणि या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी होणं अपेक्षित आहे? प्लेयर्सला हेच सांगेल की बिनधास्त खेळा,
काय नाही मॅच हारली तरी चालेल, पण आपला 100% द्या, मॅच जिंकल आपण 100% दिले तर. कारण कसं आहे, सगळ्यांनी 100% नाही दिले तर 2-3 प्लेअरवर मॅच नाही चालणार. सगळ्यांनी स्वतःवर मॅच घेऊन खेळा. नक्कीच चांगला संदेश. मला वाटतं थोडेसे कान देखील ओढलेत की तुम्हाला चांगलंच खेळायचं आहे. काही चुका तुमच्याकडून झाल्या, त्या चुका सुधारल्या पाहिजेत. मॅच हरली तर चालेल असा शब्द जो आहे त्याच्या मागचं कारण वेगळं आहे की तुम्हाला जिंकण्यासाठीच खेळायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला 100% प्रयत्न करायचे आहेत. पुढच्या मॅच साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा आहेत. न्यूज फ्रॉम द सेंटर. मान्यवरांच्या शुभासे टॉस संपन्न झाला आणि त्यानंतर लगेचच आपण पाहतोय अनिताताई पोकळे 11 या संघातील संघनायकाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर बॅटिंगसाठी गणेशदादा प्रतीकदादा 11 या संघाला आमंत्रित केलंय. काय घडेल काय बिघडेल यानंतरच्या मॅच मध्ये सुरुवात होईलच, परंतु दुसरा डाव जो मैदानामध्ये रंगतोय जिथे टीके कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा या संघाला विजयासाठी बरोबर 81 धावींची गरज आहे, त्या बनवल्या जातील का रोखल्या जातील यासाठी आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळतोय. तिथे आमचे मार्गदर्शक आणि त्याचबरोबर एक दमदार आवाज आपल्या भेटीला येतोय. जय सर आपल्या बरोबर जोडले जातील. ऑटो कॉम्बॉक्स धन्यवाद. पुण्यनगरीचा एक गोड आवाज आदरणीय शैलेजी निवंगुणे सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. सेकंड इनिंगकडे आपण बघतो. 80 बनल्यात 81चं टार्गेट आहे. टर्फ 9 या टीमने प्रथम बॅटिंग केली डीके कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्राच्या अगेन्स्ट. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येईल ताराबाय कोणी वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचंय सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका. या टोनच्या आधारावरती मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. आयकॉन गोलंदाजी मार्क मध्ये दाखवत असताना आपण पाहत आहोत प्रशांत शुक्ला जिथे आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. शुभम शेळके जो नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय, तर स्ट्राईक एंड वरती टीमचा कॅप्टन यश बेलदरे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात होईल. 81चा पाठलाग करायचा. सेकंड इनिंग पहिला बॉल प्रशांत. पहिला बॉल वळण घेतोय. फलंदाजाची फिरकी घेतलीये, गरकन गिरकी घेतलीये. डॉट बॉलने सुरुवात झाली. सेकंड इनिंगला पहिला बॉल डॉट आलाय. सुरुवात महत्वाची जी इथे करण्यात आली आहे. प्रशांत शुक्ला बॅटने प्रभावशाली कामगिरी करू शकला नाही. पुढचा बॉल यावेळेला शफल झाले होते. ऑन साइडला जागा बनवली. इनसाइड आउट खेळ आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक फॉर्मातला आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजी करणारा बॅटर सध्या घडीला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो. आयकॉन खेळाडू जो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल शुभम दादा शेळके, रांजणगाव सांडा शिरूरचा खेळाडू जो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो आणि ज्याच्या बॅट मधून एकंदरीत 2 हाफ सेंचुरी मागील 2 मॅच मध्ये जी पाहायला मिळाल्या आणि एक विकेट हॅट्रिक त्याच्या नावावरती राहिली आहे. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये सर्व त्रिपरी एक यशस्वी असा आयकॉन खेळाडू जो स्ट्राईक एंड मध्ये पाहायला मिळतोय. त्याचे स्लॉक स्वीप चर्चेचे विषय राहिले. पुल चांगले केलेत. कव्हर्सला भेदक बरी बॅटिंग त्याने केलेली आहे आणि म्हणून की काय खोऱ्याने धावा गोळा करणारा आणि खडकवासला प्रीमियर लीग मधील सर्वोत्तम आयकॉन स्ट्राईक एंड मध्ये राहिलाय. मागील 2 सामने त्याच्या नावावरती होते. हा सामना पुढचा बॉल. पहिला बॉल खोला टाकला. काय डिलिव्हरी पाहायला मिळाली. अगदी फलंदाजाला रोखून ठेवलं. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला होता. डिग आउट केला. सिंगल मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 धावा धावलकावरती आहेत. पहिला षटक 45 चेंडू आणि जिथे 79 ची आवश्यकता. tenniscricket.in जगातील पहिली टेनिस क्रिकेटची वेबसाईट या स्पर्धेच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण पाहायला मिळते आणि टेनिस क्रिकेटचे बॅकबोन गौरव सावंत. यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड डीप एक्सा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. यश बेलदरेच्या बॅटमधून आलाय हा दमदार चौकार. एक्स्ट्रा कव्हर लाईन इनसाइड आउट डाऊन दी ग्राउंड खेळला. चौकार येत असताना पाहायला मिळतोय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह चौकार आलाय. संघाची धावसंख्या 6 ऑन दी बोर्ड आहेत. 6 धावा धावलकावरती. यश बेलदरे जिथे मात्र टीमचा कॅप्टन दिशादर्शक नेता संघाचा तारणहार स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. युवा आणि प्रतिभावान खेळाडूंनी ही मैदानं गाजवली आहेत आणि त्याच वेळेला डीके कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा टीम साठी तो देखील चांगलं प्रदर्शन करत असताना पाहायला मिळतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बीट झाला बॅटर. यष्टीरक्षक बीट. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. हातभर वळण घेणारे चेंडू इथे पाहायला मिळाल्यात.
या फिरकीच्या गोलंदाजीला नव आयाम नव चैतन्य प्राप्त करून देणारी गोलंदाजी प्रशांत शुक्ला मैदानाच्या आतमध्ये करतोय. डॉट बॉल आला, पुढचा बॉल पुन्हा एकदा पुढे सासावला. कॅच होऊ शकते का? क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफला धावा मिळतात त्या 2. दुहेरी धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्या. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अंती 8 धावा धावफलकावरती आहेत विदाउट लॉस. यश बेलदरे आणि शुभम शेळके ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अंती 8 आल्यात. 42 बॉल आणि 73 ची गरज. 42 चेंडू आणि 73 धावसंख्येची आवश्यकता. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची, बहुचर्चित, बहुप्रतीक्षित, बहुआयामी आणि बहुरंगी असं आयोजन खडकवासला प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. पहिलं पर्व आहे आणि या पर्वावरती करावं गर्व असं पहिलं पर्व आज आपण या स्पर्धेचं पाहतोय. दर्जेदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलं. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघावत्या शब्दातील समालोचन, गदर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. खडकवासला प्रीमियर लीग 8 बनल्यात. विजयासाठी 73 ची गरज आहे. 42 बॉलचा खेळ शेष. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आले. गणेश धुमाळ गोलंदाजी मार्गमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामधील फेरबदल आपण पाहत आहोत. सर संदीप कदम यशांच्या पाठीमागे 11 बॉल 19 धावा त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या होत्या. पहिला बॉल इथे मात्र डिग आउट केलाय. काय गोलंदाजी करण्यात येते पहा. एक प्री प्लॅन अशी गोलंदाजी इथे पाहायला मिळते. खरं तर आपण म्हणतो ना कम्प्युटराइज गोलंदाजी, त्याच रीतीची गोलंदाजी केली आहे. प्लॅनिंग नुसार गोलंदाजी होती. शुभम शेळकेला मुभा द्यायची नाही, त्याला यॉर्कर टाकायचा. यावेळेला आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला स्वतः कर्णधार तैनात आहे. सिंगल मिळेल. एकेरी धाव केवळ येते. 9 बनल्यात. पहिल्या 8 बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. गणेश जुमा चांगली गोलंदाजी ते देखील करतायत. वारंवार यॉर्कर कसे टाकायचे ना याच्याकडेच कल पाहायला मिळालाय. खरं तर गोलंदाजांनी फलंदाजांचे वैगुणच ओळखलेत आणि त्यानुसार गोलंदाजी करण्यात येत आहे. गोलंदाजाकडे क्लास असायला हवा, दर्जा असायला हवा, त्याच्याकडे कलात्मकता असायला हवी, गोलंदाजीतील नैपुण्यता असायला हवी. परंतु क्रिकेटची अ आ इ ञ पर्यंत जाणणं आणि तिला गिरवण्यासाठी कटिबद्ध राहणं ही बाब देखील महत्वाची राहते. लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील यश बेलदरेला 4. हा येतोय खणखणीत चौकार. अशा दर्जाचे चेंडू तुम्ही टाकू शकत नाही आणि तोही आघाडीचा फलंदाज यश बेलदरे. अगदी लिहिले ऍक्शन रिप्ले पहा. जणू काही त्याने लिहिले या चेंडूला डाऊन द ग्राउंड केला होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाहीये. बॅकएंड एरिया धावा मिळाल्या त्याच्या. केवळ क्षेत्ररक्षक जाऊन चेंडूला घेऊन येण्यापर्यंतचाच त्याने कारनामा केला. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस गॅप शोधण्याचा प्रयत्न. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. भाग मिल का भाग. इथे प्रयत्न पडलेत त्यांनी. चेंडूने ओलांडणे सीमारेषा आलायचा चौकार. लगातारचे 2 बॉल आणि 2 बॉल वरती 2 चौकार पाहायला मिळालेत. संघाची धावसंख्या आता मात्र झपाट्याने वेगाने पुढे सरकते. 17. एक डॉट गड हरकत नाही. 38 बॉल आणि 64 ची गरज. एकंदरीत आपण पाहिलं तर 17 धावा धावफलकावरती आहेत. 10.20 च्या करंट रन रेटने धावा येतात. पुढचा चेंडू गोलंदाज हाफ ट्रॅकर पुल केलाय आणि तो सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अखूट टप्पा चेंडूने केल्या आकाशाशी गप्पा. ठोकलाय षटकार. मैदानाच्या आतमध्ये केवळ मोठे फटकेच खेळायचे आहेत या उद्देशाने यश बेलदरे मैदानावरती दाखल झालाय. खरं तर परवाच्या दिवशी ज्या वेळेला ध्रुवदादा काळेल यांचा विशेष सन्मान करण्यात आला, त्यांनी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख केला की माझ्या संघामध्ये मी केवळ आणि केवळ युवा खेळाडूंना संधी दिली आहे. युवा खेळाडू पाहायला मिळतात. युवा कर्णधार आहे आमचा आणि या युवकांनी चांगल्या दर्जाचं इथे प्रदर्शन केलेलं पाहायला मिळालंय. 23-0. दुसरं षटक गणेश खर्चिक साबित राहिलेत. महागडे राहिलेत. 15 धावा पहिल्या 5 बॉल मध्ये आल्यात. पुढचा बॉल समोरच्या दिशेने केला होता. क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला. 8 बॉल 9 चेंडू आणि 21 वरती यश बेलदरे नॉट आउट खेळतोय.
2 षटक संपलेत. या षटकामध्ये आल्या 15 धावफलकावरती 23. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 चेंडू आणि 58 ची गरज. 36 चेंडू आणि 58 धावसंख्येची आवश्यकता. धावफलकावरती धावा जिथे मात्र 23 आपण पाहतोय. 36 चेंडू 58 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाजीमध्ये आणखीन एक फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळतं. प्रशांत शुक्लाला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलाय. टीमचा आयकॉन खेळाडू. विकेट प्राप्त करावा लागतील आणि त्याही गुच्छाने. क्रिकेटचं एक पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे धावा थांबतात. कारण ज्याच्याकडे विकेट कमी ना त्याच्याकडे जोखीम घेण्याची क्षमता कमी राहते आणि विकेट गेल्यानंतर प्रतिस्पर्ध्यावरती एक मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करण्यात येतो. शुभम यावेळेला स्ट्राइक एंड वरती आहे. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. तो संयमाचा बाण फुटू देत नाहीये. धीरोधार्तता त्याच्याकडे चांगली आहे. संयमाने बॅटिंग करतोय. त्याला ठाऊक आहे मोठे फटके जर नॉन स्ट्राइकर एंडवरचा बॅटर खेळतोय तर आपण जिथे रिस्क घ्यायची नाही याच कारणास्तव सिंगल आणि डबलला प्राधान्य देतोय. 4 बॉल 2 तो बॅटिंग करतोय. यावेळेला स्लॉक शूट करण्याचा प्रयत्न. संयमाचा बाण आता फुटू लागलाय. मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करतोय शुभम शेळके. 5 बॉल 2 वरती 2 नॉट आउट आहे. 9 चेंडू 21 वरती यश बेलधरे नॉट आउट आहे. 23 ला 0. 34 बॉल 58 ची गरज. आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक उत्तुंग षटकार. ऑन साइडला षटकार येत असताना पाहायला मिळालाय. यश बेलधरेने जर सामना जिंकून दिला शेवटपर्यंत तो उभा राहिला तर मयूर करंडे यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. धावफलकावरती 29. आणखीन एक फटका. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी राहिले. धावफलकावरती धावा एकेरीच्या मदतीने पदार्थील. स्कोर कार्ड वरती 30 बनल्यात. येणारे चेंडू इथून पुढे आपण पाहिलं तर शेष राहिलेले पाहायला मिळतात. या 8 षटकांच्या सामन्यामध्ये 32 बॉल आणि 51 ची गरज. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. चांगल्या दर्जाची पार्टनरशिप बिल्ड होती. आघाडीची जोडी जमली आहे. संघाचे खेळाडू म्हणत असतील की याची दान देगा देवा कोणीतरी विकेट घ्यावा. विकेट घ्यावी लागेल आणि ती इथे प्राप्त करणं गरजेचं राहील धावा थांबवण्यासाठी. 30 ला 0. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. कॉट बिहाइंडची अपील. सेलिब्रेशन स्टार्ट झालंय परंतु पंचांवरती कोणताही दबाव नाहीये. आवाज तर मोठा आला परंतु तो कशा स्वरूपाचा आलाय त्याची शहानिशा इथे करण्यात येईल. एक विशिष्ट स्वरूपामधून आवाज आला होता. दोन्हीही उच्च दर्जाचे पंच आणि हो एक फलंदाज कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये यश बेलधरे. मयूर करंडेने पारितोषिक लगावलं आणि पुढच्या बॉल वरती यश बेलधरे बाद. फलकावरती आहेत. पहिला फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. 31 चेंडू आणि 51 ची आवश्यकता. डीजे अजय धनकवडी फ्रॉम फलटण. फलटणचा डीजे मास्टर आज पुन्हा एकदा जॉईन झालाय. स्वतः आयोजक डीजे अजय कदमला आपण पाहत आहोत. उर्वरित 31 चेंडू आणि विजयासाठी 51 ची आवश्यकता आहे. विकेट तर मिळाली आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा प्रशांतचा. हा चेंडू आतमध्ये येणारा राहिला होता. क्षेत्ररक्षक तैनात. धाव मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली प्रशांत शुक्लाने. विकेट जी हवी होती ती त्याने प्राप्त करून दिली आहे. मॅचचं मोमेंटम शिफ्ट होईल का. येणारे 30 बॉल 51 ची आवश्यकता. आयकॉन मैदानाच्या आतमध्ये अद्याप बॅटिंग करतोय. 30 बॉल आणि 51 ची गरज. एक ब्रेक घेऊया. डीजे चिकाकडे जाऊयात आणि एक मधुर संगीत ऐकू.
थँक्यू. हा कठीण काळ आहे गणेश धुमाळसाठी. कठीण काळात स्वतःला सतत सांगायला हवं शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. बदल करण्यात येतोय. चला सबस्टिट्यूट मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सबस्टिट्यूटची मागणी करण्यात आली आणि जिथे ए पळत जा सुभाष इथे ए सरक मैदानाच्या आतमध्ये जिथे सबस्टिट्यूटला इन्व्हाइट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. बाउंड्रीवर जा 30 वरती 30 बॉल मध्ये जिथे 51ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. सामना रंजकता भरा स्थितीमध्ये येऊन पोहोचल्याला पाहायला मिळतो आहे. न हारता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हारत. प्रयत्न कोणाचे किती चांगले आणि कोण विजेता आयकॉन स्ट्रायकन वरती पाहायला मिळतोय. लोड फुलटोज इथे ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ड्राईव्ह चेंडू जमिनीला गुदगुल्या करत अलॉंग विथ द कार्पेट आला चौकार. मैदानाच्या आतमध्ये शुभम शेळके स्क्वेअर ड्राईव्ह त्याने केला. कव्हर ड्राईव्ह स्क्वेअर ड्राईव्ह आणि क्रिकेटच्या पुस्तकातले हे फटके आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूवरती येईल केवळ एक सिंगल येते. मोठ्या फटक्यानंतर सिंगल घेतलीये. आत्मविश्वासाने भरलेली बॅटिंग करत असताना शुभम शेळकेला आपण पाहत आहोत. आत्मविश्वास द्विगुणित झालाय त्याचा. या मैदानावरती त्याची बॅट बोलतीये. 2 अर्धशतक ठोकले 2 मॅच मध्ये मागील 2 सामन्यांमध्ये. संघाला विजय संपादन करून देण्यासाठी सिंहाचा वाटा त्याचा मात्र पाहायला मिळालाय. 35ला 1 आहे. 4थं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. येणारे चेंडू इथून पुढे आपण पाहिलं तर हा सामना जिंकण्यासाठी जिथे 81चा पाठलाग करायचा आहे 28 चेंडू आणि 46 ची गरज. खोलातला बॉल कव्हर्सला खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तदवर घेतली जाणारी इथून एक सिंगल पाहायला मिळते. ए राहू दे का थांब दा ए दम 36ला 1. बरं ये 36 जबादा बलकावरती आहेत. गणेश धुमाळ विकेट चा रकाना अद्याप त्यांनी भरू शकलेले नाही आहेत. विकेटच्या शोधामध्ये त्यांना आपण पाहत आहोत. शुभम ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल खोलात टाकला. अफलातून गोलंदाजी इथे पाहायला मिळते. बॅटच्या मधोमध लागल्यानंतर ही जिथे लेग बिफोरची अपील करण्यात आली. काही अंशी हा फनी इन्सिडेंट म्हणता येईल. स्वतः पंचांच्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य समीजी जोशी सर यांना ते मी पाहत आहे. बॅटला मिडल झाला बॉल. लेग बिफोरची अपील. खोलातला बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ट्रेडमार्क स्ट्रोक बाय शुभम शेळके. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सध्याच्या घडीतला चर्चेतील खेळाडू आहे. सध्याच्या घडीतला मैदानाच्या आतमध्ये धावा ज्याच्या बॅट मधून सातत्याने येत असताना पाहायला मिळाल्यात. अदानी आणि अंबानींना जेवढी 100 रुपयाची नोट शुल्लक आहे ना तितके या खेळाडूला धावा शुल्लक आहेत. बॅट जसा मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातो त्याच्या बॅटला धावा चिटकून देतात. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या बॅट जशी तो फिरवतो पारिजातकाचा सडा टाकावा ना पारिजातकाने त्या रीतीने त्याची बॅट इथे धावांचा सडा टाकते. शुभम शेळकेची बॅट बोलतीये. लोड फुलटोज होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली आहे. DRA ची मागणी इथे करण्यात आली आणि अर्थात डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. बॅट जिथे यष्टीरक्षक आणि स्वतः गोलंदाज जिथे सर्वाधिक इंटरेस्टेड अपील पाहायला मिळणार आहे. 25 चेंडू 39 ची आवश्यकता आहे. या बॉलचा डिसिजन पेंडिंग. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आला. DRA चा कॉल करण्यात आला. लेग बी फोर साठी हा निर्णय प्रलंबित आहे. तिसरे अंपायर वसीम शेख यांना देखील तुम्ही पाहताय. निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग आहे. विकेट मिळवण्यासाठी गणेश धुमाळ
सध्याच्या घडीला ते शोधामध्ये पाहायला मिळाले होते, परंतु या मॅचची गोल्डन विकेट राहू शकते. जर का इथे विकेट प्राप्त झाली तर सामन्याची सर्वाधिक मोठी विकेट म्हणता येईल. स्वतः आयकॉन जो स्ट्रायकर एंडवरती आपण पाहत आहोत. डिसिजन पेंडिंग आणि होय, डिसिजन घेतला गेलाय. फलंदाज पंचांचा इशारा आलाय. शुभम गाडे सरांनी हा निर्णय इथे दिलाय का, अजूनही चर्चा चालू आहे. थांबा, रुको जरा, सबर करो. यस अंपायर, पंचांचा निर्णय, ग्राउंड पंचांनी निर्णय तो नॉट आउट दिला होता, परंतु इथे स्क्रीनवरती समीर जोशी सरांना आपण पाहिलं होतं, ज्यांनी निर्णय इथे दिल्यानंतर काही अंशी ते पुन्हा एकदा थांबले. छान इशा करण्यात येते. हा निर्णय मागे घेण्यात आला. अर्थात आपण पाहत आहोत ऍक्शन रिप्ले पहा ऑन युअर स्क्रीन. हाईट फॅक्टर इथे पाहिला जातं. खरं तर मिसिंग स्टंप देखील पाहायला मिळतोय आणि अगदी त्याच वेळेला हाईट फॅक्टर देखील आहे. फुल टोज होता, हाईट फॅक्टर, डीप मध्ये बॉल जिथे मात्र पाहायला मिळाला होता. याच कारणास्तव हा निर्णय इथे पंचांना जो मात्र योग्यरित्या दिलेला पाहायला मिळतो आहे. 42 ला एक पाकफुटला खेळत होता शुभम. त्याला देखील ठाऊक होता, तो ड्रिल करून दाखवतो. स्लॉक स्वीप करणं प्रयत्न त्याने केलं होतं. 12 बॉल 20 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय शुभम शेळके. संघाची धावसंख्या 42 ला 1. येणारे 24 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 24 बॉल मध्ये 39 ची गरज. 24 चेंडू 39 ची आवश्यकता. समी दुमाळे गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. प्रकाश पवार गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहतोय. शैलेजी सातव साहेब यांचे आगमन होत असताना पाहायला मिळते. पुणे पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत आणि ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती आपण त्यांना विनंती करूया. आपले हार्दिक स्वागत साहेब. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवले. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळेल, केवळ एकेरी धाव येते. संदीपजी शेळके साहेब महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते देखील कार्यरत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. एकेरीच्या मदतीने 43 बनलेले पाहायला मिळतात. 23 बॉल आणि 38 ची गरज. आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, पुणे जिल्ह्यातील आयकॉन खेळाडू अजूनही तग धरून उभा आहे. ज्या रीतीने त्याचा आविर्भाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, मोठी फटकेबाजी इथून पुढे पाहायला मिळणार का. 43 ला 1. पुढचा चेंडू सनी. इथे लोअर फुलटोज होता, स्विच हिट केलाय. स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच केलं, रोल केला, चेंडूला पाठवलंय. तो मात्र डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिती लावा 4. हा आला चौकार. तेरा बॉल आणि 24 ची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळते आहे. 13 बॉल 24 वरती बॅटिंग करतोय. खरं तर शुभम शेळके. येणारे चेंडू राहिले ते अर्थात 22 मध्ये 34 ची गरज. 13 बॉल 24 वरती शुभम नॉट आउट बॅटिंग करतोय. मागील 2 सामन्यामध्ये 2 अर्धशतक. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिशाहीन राहिला. अवांतर धावा येतात. मॅच मध्ये पकड मजबूत करण्यात आलेली नाहीये. या गोलंदाजांना कुठे ना कुठेतरी विकेटच्या शोधामध्ये सातत्याने पाहायला मिळाले, परंतु हा तो खेळाडू आहे ना, मुभा दिली नाही, संधी दिली नाही. फलंदाजी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. यावेळेचा बॉल उंच आकाशामध्ये झेप घेत एअर स्ट्राईक केलाय. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. शुभम दादा शेळकेच्या बाटमधून आलाय उत्तुंग षटकार. तयार नाहीये. 1 तास लढतोय मैदानाच्या आतमध्ये. एक पात्री अभिनय करतोय. याही सामन्यामध्ये 13 बॉल 14 चेंडू आणि 30 बनवल्या होत्या. इथे झेलची संधी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पुढच्याच बॉल वरती फलंदाज शुभम शेळके. 15 चेंडू आणि 30 धावांची वादळी खेळी संपली. वेल प्लेड
20 चेंडू आणि 27 ची आवश्यकता आहे. सिद्धांत मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्या साथीला नवीन बॅटर प्रशांत अर्थात प्रसन्न उर्फ प्रिंच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. प्रसन्न भादळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी 20 बॉल 27 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये 20 चेंडू आणि 27 ची आवश्यकता आहे. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्षेत्ररक्षणाची सजावट पहा, जिथे या राईट हँडर बॅटर साठी डीप बॅकचा कव्हरला क्षेत्ररक्षक वाईडिस लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप मिड विकेट तैनात करण्यात आला आणि त्याच वेळेला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, जिथे इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर 30वी चीट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे प्रसन्नाच्या बॅटमधून चौका. येत असताना पाहायला मिळतोय. येणारे 19 बॉल आणि 23 ची गरज राहिली आहे सामन्यामध्ये. 58 ला 2, 19 चेंडू आणि 23 ची आवश्यकता सामन्यामध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल सनी आडवा बॅटने स्लॉक स्वीप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव येतील त्या 6. प्रसन्नाच्या बॅटमधून 4 धावा आल्यात आणि प्रसन्नाच्या बॅटमधून आलाय हा खणखणीत चौका. परेडचा थरार आपण अनुभवतो आहोत. खडकवासला प्रीमियर लीग. 18 चेंडू 19 ची गरज. स्ट्राईक रेटवरती सिद्धांत. खर तर हाफ पिच क्रिकेट मध्ये सध्याच्या घडीत चर्चेतील नाव आहे युवा खेळाडू, आणि ज्याला आपण स्ट्राईक रेटवरती पाहतोय सर संदीप कदम. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फाईन लेगला हा खणखणीत चौका. मी म्हणतो ना की वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. या संघाने वेळ येऊच दिली नाही. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने मुभा दिली नाही, कॅचेस ड्रॉप होताना पाहायला मिळाला नाही किंवा संधी दिली नाही बाद होण्याची. पुढचा बॉल खोलात टाकला. इथे कव्हरला खेळले. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. एकेरी धाव निश्चित घेते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 2 धावा आल्यात. एकंदरीत आपण या 2 बॉलवरती 6 येत असताना पाहायला मिळाल्या. 13 ची आवश्यकता राहिली आहे. येणारे 16 चेंडू आणि 13 ची गरज. मध्यंतरी चर्चेचा विषय राहिला होता तो क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. यावेळेचा बॉल ऑन साइडला फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती सिद्धांतच्या बॅटमधून चौकार. थांबण्याचा पसंत नाहीये त्याला थांबणं. यावेळेचा बॉल फाईन लेगला. इथे धावा मिळणार आहेत त्या 4. चेंडू जिथे सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती सिद्धांतच्या बॅटमधून आणखीन एक हा दमदार वजनदार शानदार चौका. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा यष्टीरक्षकाचा भेद घेईल.
एकाही क्षणाला असं वाटलं नाही की या मॅच मध्ये टर्फ 9 प्रभावशाली कामगिरी केली आहे. विकेट मिळवल्यात, किंबहुना धावा रोखल्यात. लोअर फुलटोस मॅच फिनिश. सामना संपवला. सिद्धांतने चेंडू सीमारेषेच्या बाहेर लगावत असताना 8 विकेट राखत असताना डीके कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा टीम सेकंड टीम राहिली आहे जी सेमीफायनल मध्ये दाखल होते आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. स्वतः कर्णधार पद म्हणून गेले अनेक वर्ष सातत्याने खेळणारा आणि आज स्वतः या संघामध्ये स्थान जरूर मिळालं नसेल, परंतु त्या संघाबद्दलचं प्रेम सातत्याने पाहायला मिळतंय. या पण यश बेलदरे टीमचा कर्णधार तितकीशी चांगली बॅटिंग करू शकला नाही, संघाला विजय मिळू देऊ शकला नाही, परंतु मयूर करांडे यांनी सांगितलंय की संघाला विजय मिळवून देणारा कर्णधार आहे आणि म्हणून यश बेलदरेला आपण देतो 2000 रुपयाचा कॅश प्राइज मयूर करांडे यांच्या माध्यमातून. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ही आपण इन्व्हाइट करतोय संघाचा कर्णधार यश बेलदरे आहे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार यश बेलदरे मॅन ऑफ द मॅच. आणि जिथे सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल या आपण इन्व्हाइट करतो आहोत आमचे जवळचे मित्र आणि उत्कृष्ट समालोचक तथा या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. व्यक्ती एक भूमिका अनेक या आपण शैलेजी निवंगुणे सरांचा आवाज ऐकूया. धन्यवाद. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करेन. अप्रतिम अशी मॅच आणि या मॅच मध्ये दमदार अशी कामगिरी करणारा खेळाडू मॅन ऑफ द मॅच या किताबाने त्याला सन्मानित केलं जाईल. आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे आपण लगेचच प्रदान करतोय. मी काही मान्यवरांना इथे निमंत्रित करेन. खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडून क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळवलं गेलं, योग्य ते मार्गदर्शन नेहमीच खेळाडूंना देण्यात येतं, ते आमचे खऱ्या अर्थाने समर्थक आणि नेहमीच आम्हाला शाबासकीची थाप देणारे बुवा पवार यांना मी विनंती करेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. त्याचबरोबर वडगाव बुद्रुक मधील एक जुनं जाणतं व्यक्तिमत्व, जुने जाणते खेळाडू सोमनाथ दांगट यांना मी विनंती करेन. या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच या किताबाचे मानकरी ठरतायत डीके कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रा या संघाचे संघनायक कॅप्टन यश बेलदरे ठरतायत मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. यश बेलदरे यांना मी विनंती करेन. आणि मयूर कारंडे यांच्याकडून अप्रतिम अशी कॅप्टनशिप केल्याबद्दल यश बेलदरे यांना 2000 रुपयाचा कॅश प्राइज लगेच इथे प्रदान करण्यात येत आहे. या यश बेलदरे या. मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे प्रदान करण्यात येईल. प्रसन्न भाटाळे आणि सिद्धार्थ बांदल यांच्यासाठी देखील संघमालक ध्रुव काळेल आणि त्याचबरोबर उमेश बेले यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. पहिल्यांदा त्यांचे 1000 देऊ, तुमचे 2000 जास्त आहेत. या 1000 घ्यायला या. सिद्धार्थ बांदल या. आणि अजून फिंच हे बरं नाव आहे. या 1000 रुपयांचं कॅश प्राइज दोघांनाही दिलं जाईल. संघ मालकांकडून टाळ्या वाजवायला काय हरकत आहे? फिंच नाही बोलणार. हा सिद्धांत बांदल. अजून एक हाफिजची मॅच आहे, तिथे देखील मॅन ऑफ द मॅच किंवा अशी कॅश प्राइज मिळू द्या. चला मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे आपण वळतोय. चला यश बेलदरे या. वाटाघाटीला सुरुवात झाली की काय? मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे दिला जाईल. प्रथमतः स्पोर्ट्स बॅग अनिकेत दादा जावळकर
आणि त्याचबरोबर शिवभक्त विनोददादा जावळकर यांच्याकडून एक आकर्षक अशी स्पोर्ट्स बॅग, त्याचबरोबर सिक्सर सुप्रीमो यांकडून देखील एक स्पोर्ट्स बॅग देऊन आपण सन्मानित करतोय. त्याचबरोबर फिटपट यांच्याकडून एक प्रोटीन शेकर आणि त्याचबरोबर 40% ऑफ चे एक कुपन, त्याचबरोबर खडकवासला प्रीमियर लीग श्री संदीप भाऊ पोकळे, विकास भाऊ कामटे, त्याचबरोबर सचिन अण्णा चव्हाण आणि अमरदादा खेडेकर यांच्या माध्यमातून एक मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. आणि त्याचबरोबर हे सर्वात महत्वाचं आहे, विजय फिश मार्केट यांच्याकडून 1 किलो सुरमई, 1 किलो सुरमई तुम्हाला देऊन सन्मानित करण्यात येईल. आता नाही, ती शॉप मधून घ्यावी लागेल. तर म्हणाली इथेच द्या, असं होणार नाही. आणि 2000 मयूर कारंडे, ते महत्वाचं आहे. आता अख्ख्या टीमला सुरमई होईल. वेल डन, वेल प्लेड. यश 2 मिनिटं फक्त मॅच सुरू होण्या अगोदर ते आपण चर्चा करतोय. मॅन ऑफ द मॅचचा ते किशात ठेवा पहिलं, ते चुकून इकडे येईल. मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि त्याचबरोबर भरपूर सारी पारितोषिकं मिळतात. संघ देखील सेमीफायनल मध्ये गेला. आजचा दिवस देखील चांगला खेळ तुमच्या संपूर्ण टीम कडून झाला. काय सांगाल टीम बद्दल आणि या मॅन ऑफ द मॅच बद्दल? हाफच्या दिवशी आमची कामगिरी अशी झाली नव्हती. एकट्या शुभमने आम्हाला 2 मॅच जिंकून दिल्या. आम्ही सर्वांनी ठरवलं की आपला पण परफॉर्मन्स झाला पाहिजे. फक्त आयकॉनवर अवलंबून राहून आपण प्राइज मध्ये जाणार नाही. त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी डिस्कस करून आणि आम्ही पण आज करून दाखवलं. बॅटिंग चांगली केली मी. परवा दिवशी बॅटिंग झाली नाही माझी, आज मी माझा बेस्ट दिला. संघ मालकांबद्दल काय सांगाल? ध्रुव दादांबद्दल सांगायचं तेवढं कमीच. एकतर खडकवासल्यामध्ये म्हणजे मी जास्त क्रिकेट खेळलोय पण लोकल खेळलोय, त्यामुळं माझं नाव एवढं चर्चेत नाहीये. ध्रुव म्हणला तू कॅप्टन हो तरच मी संघ घेतो, दुसरा नको मला. मी त्याला बोललो चालेल काय प्रॉब्लेम नाही. मी कॅप्टन झालो आणि त्यांनी संघ घेतला. त्यांनी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली पण मी ती करून दाखवली. नक्कीच एक चांगला खेळ आणि संघ मालकांनी जो विश्वास ठेवला तो साध्य केला, त्याबद्दल तुम्हाला पुढच्या मॅच साठी देखील शुभेच्छा आहेत. मी ध्रुवदादांना देखील विनंती करेल की त्यांचा सन्मान, त्यांचे कोणी सहकारी असतील आणि टर्फ 9 संघाचे संघ मालक अतुलजी कामकर यांचा देखील सन्मान इथे केला जाणार आहे. मी कामकर साहेबांना इथे विनंती करतोय की आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीने इथे सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. कामकर साहेब या, आपला सन्मान इथे केला जाईल. आयोजन कमिटीच्या वतीने मायेची शाल, श्रीफळ आणि त्याचबरोबर संभाजी महाराजांची एक सुंदर अशी प्रतिमा देऊन कामकर साहेबांचा सन्मान इथे केला जातोय. मायेची शाल, श्रीफळ आणि संभाजी महाराजांची एक आकर्षक अशी फ्रेम देऊन आपण मान्यवरांना सन्मानित करतोय. धन्यवाद कामकर साहेब. असंच प्रेम, असंच विश्वास आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीवरती ठेवा. पुढच्या वर्षी देखील अशाच प्रकारची कामगिरी, यापेक्षा अधिक चांगली कामगिरी तुमचा संघ देखील करेल. इथे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच विश्रांती घेतोय, परंतु पुढच्या मॅच कडे जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा मी तुमचं कॉमेंट्री बॉक्स मधून स्वागत करेन. धन्यवाद.